नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईशान बोर्डे आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे PM बुलढाणेवाला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं माहिती आहे आपण काय सुरू केले, रोटेशनल डायनामिक ही चॅप्टर आपला सुरू आहे. त्याच्यातला आपण पार्ट कोणता बघत आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपण आज पार्ट नंबर 2 बघत आहे. पार्ट नंबर 2 मध्ये आपल्याला आज काय टॉपिक बद्दल डिस्कस करायचं आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये आपल्याला बघायचं आहे प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय असते आणि प्रिन्सिपल ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम म्हणजे काय असते. ठीक आहे, इन डिटेल मध्ये आपण याला बघणार आहोत, स्टडी करणार आहोत लक्षामध्ये, कारण की बोर्डच्या हिशोबाने, स्टेट बोर्डच्या हिशोबाने आपल्याला हे टॉपिक, दोन्ही टॉपिक फार इम्पॉर्टंट आहे. चला तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरू करूया. तर बघताय आज आपण पहिला टॉपिक, आपला जो पहिला टॉपिक आहे तो कोणता आहे, पॅरलल ऍक्सिस थेरमचा. तर पॅरलल ऍक्सिस थेरम म्हणजे काय होते तर ते बघूया. ठीक आहे, या ठिकाणी पॅरलल ऍक्सिस थेरम बघताना तुम्हाला सर्वात पहिले एक डायग्राम ड्रॉ करून घ्यायला लागेल. डायग्राम ड्रॉ केल्याच्या नंतर तुम्हाला स्टेटमेंट आणि प्रूफ सुद्धा द्यावं लागते. मग त्याच्याकरता मी पूर्ण पद्धत तुमच्या समोर लिहून दिलेली. ठीक आहे, पॅरलल ऍक्सिस थेरम मध्ये ड्रॉ करताना एक रिजिड बॉडी घ्यावी. त्या रिजिड बॉडी मध्ये काय टाकायचं आपल्याला, दोन इक्वल पॅरलल इक्वल ऍक्सिस टाकायचे. एक टाकायचं आपल्याला सेंटर मधून आणि दुसरा एक त्याचा ऑब्जेक्ट ठरवला, म्हणजे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट त्याला IO म्हणणार. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ IC दॅट इज सेंटर. ठीक आहे, हे दोन्ही एकमेकांना कसे आहे म्हणतो, इक्वल आहे म्हणजे पॅरलल आहे. चला तर मग आता स्टेटमेंट काय म्हटलं या पॅरलल ऍक्सिस थेरमचं ते बघून घेऊया. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी अबाउट एन ऍक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी, ही एक रिजिड बॉडी आहे, त्या अबाउट एन ऍक्सिस इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिस. लक्षात ठेवा, काय म्हटलं, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ पॅरलल ऍक्सिस. कसं असणार ते सांगतो, इक्वल असणार. इक्वल टू द कोणाला, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॅरलल ऍक्सिसला. ठीक आहे, पुढे पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास. ती कुठून पास झाली, सेंटर ऑफ मास मधून ती पास केली, म्हणजे ही सेंटर ऑफ मास मधून आपण त्याला पास केलं. अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी. पास केल्याच्या नंतर काय करायचं, त्याचा प्रोडक्ट करायचा. लक्षात ठेवा, प्रोडक्ट ऑफ मास. लक्षात ठेवा, प्रोडक्ट मीन्स काय, तर प्रोडक्ट म्हणजे याचा अर्थ काय होतो तुम्हाला माहिती आहे. प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन, गुणाकार. ठीक आहे, प्रोडक्ट म्हणजे एखादी वस्तू नाही की जी आपण विकत घेतो, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा मग प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम ऑफ टू ऍक्सिस. द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन म्हणजे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन, कोणाचा डिस्टन्स बिटवीन ऑफ टू ऍक्सिस. या दोन ऍक्सिसचा काय करायचा, स्क्वेअर घ्यायचा, डिस्टन्सचा स्क्वेअर घ्यायचा. म्हणजे डिस्टन्स किती आहे तुम्हाला माहित दिसते, R चा काय होणार, त्याच्या ठिकाणी स्क्वेअर होणार. बरोबर आहे, R चा स्क्वेअर, डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस. मग तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे, तर प्रूफ तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, IO म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू IC म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ कुठून, सेंटर मधून, प्लस M म्हणजे मास, H म्हणजे काय, हाईट. तिथे MH सुद्धा देऊ शकतात, R सुद्धा देऊ शकतात, D सुद्धा देऊ शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग या ठिकाणी बघा, आपण हे डायग्राम ड्रॉ केल्याच्या नंतर दोन ऍक्सिस ड्रॉ केले. एकाला म्हटलं आपण IO, दुसऱ्याला म्हटलं IC. ओके, IC, IC. ठीक आहे, चला तर मग हा सेंटर घेतला आपण O, इथं O म्हटला, हा सेंटर आहे आपला कोणता, C. मग आपण त्याच्यानंतर तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये आपण काय म्हटलं, हे O पासून P पर्यंत रेडियस आहे. सो O पासून C पर्यंत एवढी त्याची काय H आहे. त्यानंतर याला म्हटलं आपण C to D, याला X मानलं, आणि एक स्मॉल डिस्टन्स म्हणजे एक स्मॉल पार्टिकल आपण ज्याला म्हटलं DM घेतला. कारण की तुम्हाला माहिती आहे की ही पूर्ण रिजिड बॉडी एक स्मॉल, व्हेरी स्मॉल पार्टिकलने काय असते, फुल ऑफ भरलेली असते. दॅट इज अ nth नंबर ऑफ पार्टिकल आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून आपण त्याचा काय म्हटलं, DM घेतला. मास, स्मॉल डिस्टन्स ऑफ स्मॉल मास घेतला, दॅट इज DM घेतला. ठीक आहे, मग पुढे बघा काय आहे. आता आपण जाणार प्रूफकडे जात असताना बघा काय करायचं, सर्व स्टार्टिंगला लिहिण्याची सुद्धा पद्धत असते. जर आपण व्यवस्थितरित्या लिहिले तर आपल्याला परफेक्ट मार्क्स मिळून जातात. ठीक आहे, बघा मग प्रूफ. Consider a rigid body rotating about any axis. Consider a rigid body. एक rigid body consider केली, rotating about any axis, जी any axis म्हणून काय होणार, रोटेट होणार. Passing through the point O, जी पास झाली कोणत्या पॉइंट पासून, O या पॉइंट पासून, ऍट परपेंडिक्युलर टू द प्लेन अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. आणि ती कोणाला परपेंडिक्युलर झाली, या प्लेनला का झाली, ती परपेंडिक्युलर झाली. क्लिअर इथपर्यंत. पुढे बघा, सो लेट C विथ द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. म्हणजे हा C जो आहे, हा इथला जो C म्हटला आपण, हा C काय आहे, सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी आहे.
डीएम विथ द मास, हा डीएम जो आहे हा मास आहे ऑफ अ स्मॉल एलिमेंट ऍट पॉइंट पी, म्हणजे एक पॉइंट पी घेतला, या पॉइंट पी वरती एक स्मॉल एलिमेंट आपण काय घेतला या ठिकाणी डीएम हा एवढा एलिमेंट घेतला. पुढे बघा. So the moment of inertia of the body about any axis passing through at point O. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एनी ऍक्सिस, कोणत्याही ऍक्सिस मधून पासिंग थ्रू द पॉइंट ऍट पॉइंट ओ, ओ या पॉइंट मधून जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस पास होणार तेव्हा त्या ठिकाणी तुमचं जे इक्वेशन आहे ते काय बनणार. ठीक आहे, ते इक्वेशन म्हणजे ते काय बनणार बघा, आय ओ म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द ऍट पॉइंट ओ, आय ओ. इंटिग्रेशन कावर लावला कारण की प्रत्येक टर्मचं एका स्मॉल एलिमेंटचं आपल्या या ठिकाणी स्मॉल एलिमेंट ऑफ मासचं आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यू काढायची आहे, त्यासाठी आपण काय वापरतो, इंटिग्रेशन वापरतो. ठीक आहे, स्मॉल एलिमेंटचं डीएमचं इंटिग्रेशन, म्हणून इंटिग्रेशन ओव्हर ओपी स्क्वेअर इंटू डीएम, हे इक्वेशन नंबर 1 दिला आपण. ठीक आहे, काय दिला आपल्याला, इक्वेशन नंबर 1 ओपी, लक्षात ठेवा काय म्हटलेलं, ओपी स्क्वेअर इंटू डीएम, इक्वेशन 1. Moment of inertia of rigid body about an axis passing through the at point C. जेव्हा ती C या पॉइंट मधून पास झाली, काय झाली, C या पॉइंट मधून जेव्हा ती पास होणार तेव्हा तुमचं इक्वेशन काय म्हणणार, IC दॅट मीन्स काय, मोमेंट ऑफ इनर्शिया कुठून जाणार गेलेली आहे, तर सेंटर मधून, इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ CP स्क्वेअर इंटू TM. बघून घ्या, CP हा C हा P, C पासून P पर्यंत, म्हणून या ठिकाणी काय आला, CP स्क्वेअर इंटू डीएम, आणि पहिल्या ठिकाणी काय आला, ओपी स्क्वेअर इंटू डीएम, हा ओ पासून पी पर्यंत. लक्षात आली गोष्ट, हा इथून ओ पासून पी पर्यंत ओपी स्क्वेअर आणि सी पासून डी पर्यंत म्हणून आपण त्याला म्हटलं सीपी स्क्वेअर. ठीक आहे, चला तर नेक्स्ट बघा. त्यानंतर बघा काय म्हटलं, फ्रॉम फिगर, आता फिगर वरून इन ट्रायंगल बघा कोणता, ओपीडी, कोणता आहे, ओपीडी. ठीक आहे, ट्रायंगल ओपीडी मध्ये तुम्हाला काय दिसतं, या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तुम्हाला झालेला दिसतोय. मग 90 डिग्री अँगल आहे तर या ठिकाणी तुम्हाला समजते की बाय पायथागोरसचा थेरम युज करावा लागेल. मग पायथागोरसच्या थेरमच्या नियमानुसार, ठीक आहे ना, पायथागोरस थेरम आपण इथं अप्लाय केला तर ओपी बघा, ओपी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय म्हटलं, ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर आला, ओपी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. सो नाउ ओपी स्क्वेअर इज इक्वल्स टू, ओडीची व्हॅल्यू किती आहे बघा, ओडी, हा काळजीपूर्वक बघा, लक्ष द्या, ओडीची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे, ओसी प्लस सीडी, बरोबर आहे. हा पूर्ण ओडी हा असा ओडी असल्यामुळे इथून ओसीची हा आला ओ टू सी आणि हा झाला सी टू डी, म्हणजे ओसी प्लस सीडी. बघा, ओसी प्लस सीडी व्हॅल्यू टाकून दिली, त्याच्यानंतर त्याचा काय करायचा, होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस काय करायचा, पीडीचा स्क्वेअर. ओके, सो नाउ या ठिकाणी तुम्हाला समजते की ओसी प्लस सीडी या ठिकाणी तुमचा फॉर्म्युला काय लागणार, ए प्लस बी होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी लागणार ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ ए बी प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला हे समोरचा सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर, समोर इथपर्यंत. मग समोर सॉल्व्ह करणार, ओपी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओसी स्क्वेअर. बघा, ए स्क्वेअर म्हणजे ओसी स्क्वेअर, ओके, टू टाइम्स ऑफ ए बी, ए आणि बी, हा ए आणि बी मानला, ओसी प्लस सीडी प्लस सीडी स्क्वेअर जसं तसं प्लस पीडी स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय, सीडीचा काय घ्यायचा, स्क्वेअर घ्यायचा प्लस पीडी. इक्वेशन नंबर याला 3 देऊन ठेवलं. ठीक आहे, मग पुढे बघा, डबल अजून एक ट्रायंगल दिसतो तुम्हाला, इन ट्रायंगल सीपीडी. क्लिअर, सीपीडी, या सीपीडी मध्ये तुम्हाला काय दिसत आहे, बघून घ्या. सीपीडी मध्ये सुद्धा तुमचा काय लागणार, पायथागोरस थेरम. मग याच्यावरून तुम्हाला बघा कोणाची व्हॅल्यू काढायची, बघा सीपीडी, सी पी आणि डी, मग सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर इज इक्वल्स टू पीसी स्क्वेअर किंवा सीपी स्क्वेअर, काय बोला. ठीक आहे, ही व्हॅल्यू तुम्हाला दिसते आहे या ठिकाणी, सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर, सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर, हा बघा, सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर, बरोबर आहे, सीडी स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. याची व्हॅल्यू किती पुट करायची, सीपी स्क्वेअर. समजलं, किती पुट करायची, सीपी स्क्वेअर. मग इक्वेशन नंबर 3 मध्ये ही व्हॅल्यू आपण पुट करून टाकू. केली पुट केल्याच्या नंतर ओपी स्क्वेअर इज इक्वल्स टू ओसी स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑफ ओसी जसं तसा इंटू सीडी प्लस याच्या जागी काय टाकला आपण, सीपी स्क्वेअर, म्हणजे ही व्हॅल्यू. समजलं, क्लिअर. पुढे बघा, सो आता पुढे काय करायचं, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय डीएम अँड इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला मल्टिप्लाय करायचं आणि इंटिग्रेशन द्यायचं. ठीक आहे, मग देऊन ठेवा. चला, इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम, बरोबर आहे, ओपी स्क्वेअर डीएम इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ओसी स्क्वेअर डीएम प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 टाइम्स ऑफ ओसी सीडी इंटू डीएम. क्लिअर.
पुढे म्हटलं प्लस काय आला सीपी स्क्वेअर इंटू डीएम. लक्षामध्ये इथपर्यंत. आता या ठिकाणी तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्टीचे काय दिलेलं आहे, व्हॅल्यू तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे. त्या कोणकोणत्या व्हॅल्यू आहे ते पण बघून घ्या. पुट ओसी, ओसी हे बघा ओ पासून सी पर्यंत किती व्हॅल्यू दिलेली आहे एच. मग एच म्हणजे काय आहे तर कॉन्स्टंट आहे. एच ची व्हॅल्यू कशी असते कॉन्स्टंट, म्हणून त्याला आपण कॉन्स्टंट म्हटलं. सो अँड 2 टाइम्स ऑफ ओसी इंटू सीडी इंटू डीएम, याचा जर तुम्ही इंटिग्रेशन काढला याचा इंटिग्रेशन तुमचा किती मिळणार 0 भेटणार. बरोबर आहे, म्हणून इक्वल्स टू 0 आपण पुट करून टाकणार. मग नाव फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून बघा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून तुम्हाला काय समजते की आम्हाला असं समजते की ओपी स्क्वेअर इंटू डीएम या ठिकाणी किती आहे आयओ. ओपी स्क्वेअर हे बघा, ओपी स्क्वेअर डीएम ची व्हॅल्यू किती आहे आयओ, म्हणून इथं आयओ पुट करून टाकला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल्स टू इथे काय आलेला ओसी चा स्क्वेअर इंटू डीएम. ओसी स्क्वेअर इंटू डीएम, ओसी ओसी किती आहे तुम्हाला दिसते. ओसी ची व्हॅल्यू किती म्हटलं आपण एच एवढी व्हॅल्यू म्हटलं, म्हणून एच पुटअप करून टाकला. त्याचा काय केला स्क्वेअर एच स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएम. कारण की या टर्मची पूर्ण व्हॅल्यू बघा, याची पूर्ण व्हॅल्यू ही जी टर्म दिसते तुम्हाला ही पूर्ण याची इंटिग्रेशन जेव्हा काढला त्याची पूर्ण व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली इंटिग्रेशन ऑफ डीएम प्लस किती येणार प्लस इंटिग्रेशन काढल्यानंतर डीएम 0 प्लस आयसी. ठीक आहे, मग बोला आयसी कुठून आला सीपी स्क्वेअर. हे बघा सीपी स्क्वेअर आयसी इक्वेशन नंबर 2. क्लिअर. पुढे पुढे एकदम इझी आहे बरोबर की नाही. बघा आयओ इज इक्वल्स टू एच स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ डीएम किती असतो तर कॅपिटल एम. इंटिग्रेशन ऑफ डीएम किती निघतो कॅपिटल एम प्लस आयसी जसं त्या तसं. ओके, बस याला सरळ करून लिहून टाका. काय आलं आयओ इज इक्वल्स टू आयसी प्लस एम एस स्क्वेअर. आयओ इज इक्वल्स टू आयसी प्लस एम एस स्क्वेअर. आणि दिस इज आर द प्रूफ ऑफ, कोणाचा प्रूफ आहे तर पॅरलल ऍक्सिस थिअरमचा. कोणाचा प्रूफ आहे पॅरलल ऍक्सिस थिअरमचा. हे जे तुम्हाला दाखवायचं होतं आयओ इज इक्वल्स टू आयसी प्लस एम एस स्क्वेअर. समजलं इथपर्यंत, लक्षात आलं. नसेल समजलं तर बघा, डबल रिपीट बघा, मागे रिव्हर्स करून बघा. आलं लक्षात. हे असं एक्सप्लेनेशन केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 मार्क या थेरमला मिळतात. ठीक आहे, चला बघून घ्या. सो नाव आता आपला दुसरा टॉपिक कोणता आहे परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. पॅरलल ऍक्सिस थेरम बघितला, आता बघायचं आपल्याला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. फार इझी आहे. ठीक आहे, बघा पॅरलल ऍक्सिस थेरम पेक्षा बघा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये घेताना आपण काय घेतलं, आपण एक रिजिड बॉडी ड्रॉ केली. रिजिड बॉडी मध्ये आपण काय केले 3 ऍक्सिस टाकले, एक झेड ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. हे दोन्ही ऍक्सिस एक्स आणि वाय हे कसे म्युच्युअली एकमेकांना परपेंडिक्युलर आहे, म्युच्युअली परपेंडिक्युलर. सो आणि कुठून जात आहे सेंटर ऑफ ओ पासून ते पास होत आहे. मग या ठिकाणी बघा झेड ऍक्सिस, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये आपण काय केलं, हे रिजिड बॉडी आहे. रिजिड बॉडी परफेक्टली पूर्ण कशामध्ये आहे तर स्मॉल एलिमेंट असतात याच्यामध्ये, म्हणून आपण त्याला म्हटलं आपण डीएम घेतलं. हा पॉइंट घेतला पी ड्रॉ केली, O2 पी ड्रॉ केली, ओपी त्याचा डिस्टन्स आर म्हटलं बरोबर आहे. आणि हा झेड ऍक्सिस म्हणजे कसा असतो असं या पद्धतीने असतो, म्हणजे हा एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा तुमचा एक्स ऍक्सिस. ठीक आहे, आणि ही जी लाईन असणार समोरची दॅट इज अ झेड ऍक्सिस. ठीक आहे, बघा या ठिकाणी आपण स्टेटमेंट बघणार. स्टेटमेंट काय म्हणते आपल्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट अन एक्सिस, अबाउट एन एक्सिस, अबाउट एन एक्सिस कसं म्हणतो परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. कसं म्हणतो परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड इज इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि त्याच पद्धतीने तो कसा म्हणतो इक्वल आहे म्हणतो कोणाला सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शियाला काय म्हणतो इक्वल आहे. पुढे काय म्हटलं बघा, सो अबाउट 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. बघा काय म्हटलं आपण शब्द 2 म्युच्युअली, हा शब्द महत्वाचा आहे. 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन लॅमिना. प्लेन लॅमिना 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन लॅमिना. या प्लेन लॅमिना मधून 2 ऍक्सिस हे कसे झालेले एकमेकांना म्युच्युअली मध्ये परपेंडिक्युलर गेलेले आहे. ठीक आहे, म्हणून सो 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस इन द प्लेन लॅमिना इंटरसेक्टिंग ऍट अ पॉइंट एका पॉइंट मध्ये जाऊन ते काय करत आहे इंटरसेक्ट करत आहे. सो वेअर परपेंडिक्युलर ऍक्सिस कट द लॅमिना. आणि जेव्हा ते इंटरसेक्ट होणार, इंटरसेक्टचा अर्थ काय होतो एकमेकांना छेदणे. मग जेव्हा ते इंटरसेक्ट होणार तेव्हा ते काय करणार परपेंडिक्युलर ऍक्सिस कट द लॅमिना. तो ऍक्सिस परपेंडिक्युलर झालेला ऍक्सिस काय करणार त्या लॅमिनाला काय करणार कट करून. क्लिअर स्टेटमेंट. मग स्टेटमेंट वर बघा डबल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ प्लेन लॅमिना अबाउट एन एक्सिस, अबाउट एन एक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. परपेंडिक्युलर
टू इट्स प्लेन इक्वल टू सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया. तो कसा आहे, इक्वल आहे कोणाला, सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शियाला इक्वल आहे अबाउट अ म्युच्युअली परपेंडिक्युलर. आणि ते कसे आहे, दोन्ही एकमेकांना कसे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे. इन द प्लेन लॅमिना इंटरसेक्टिंग, हा कसा लॅमिना आहे, प्लेन लॅमिना, आणि ते इंटरसेक्ट झाले आहे एकमेकांना, ते काय झाले एका पॉइंट मधून इंटरसेक्ट झाले, तेव्हा परपेंडिक्युलर कट द लॅमिना तेव्हा तो झालेला परपेंडिक्युलर काय करणार, त्या लॅमिनाला कट करणार. ठीक आहे, चला मग आता बघा. मग तुम्हाला याच्यावरून काय प्रूफ करायचं आहे की आयझेड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ झेड ऍक्सिस इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एक्स ऍक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वाय एक्सिस. ठीक आहे, चला मग याला आय एक्स म्हणजे आयझेड म्हणजे काय म्हटलं आपण, आयझेड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना ऑफ अबाउट ऑफ झेड ऍक्सिस, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस. आय एक्स काय म्हटलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस वर गेला, आणि आय वाय ला काय म्हटलं, हा कुठे गेलेला आहे, वाय ऍक्सिसला गेला. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही स्टेटमेंट लिहिलं तर स्टेटमेंटला 1 मार्क येतो आणि डायग्रामला अर्धा मार्क भेटतो. ठीक आहे, आता चालणार आपण कुठे, प्रूफ कडे. आता प्रूफ कडे जाण्याच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे आपल्याला प्रत्येक गोष्ट काय करावं लागते, कन्सिडर करावं लागतं. मग या ठिकाणी सुद्धा आपण काय केलं, कन्सिडर अ रिजिड प्लेन इन अ हॉरिझॉन्टल प्लेन एक्स, किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता कन्सिडर अ रिजिड प्लेन इन एक्स वाय प्लेन. ठीक आहे, कोणत्या याच्यामध्ये झाले, एक्स वाय मध्ये. आपण इथे काय म्हटलं, एक्स ओ वाय. सो लेट इथे एक आपण काय घेतला, स्मॉल डीएम घेतला. डीएम म्हणजे काय, मास ऑफ स्मॉल एलिमेंट, बरोबर आहे. ऍट पॉइंट पी वरचं एक स्मॉल एलिमेंट आहे, त्याचा मास किती आपण किती म्हटलेला आहे, डीएम एवढा म्हटलेला आहे. सो ऍट डिस्टन्स झेड, किती ऍक्सिस वरती म्हटलं, झेड. बघा हा झेड ऍक्सिस आहे, लक्षात ठेवा कोणता आहे, हा झेड ऍक्सिस. सो फ्रॉम पॉइंट ओ, कुठून, पॉइंट ओ पासून. सो द कोऑर्डिनेट ऑफ पी ऑफ, मग पी चे कोऑर्डिनेट किती असतील, एक्स कॉमा वाय, किती असतील, एक्स कॉमा वाय. आता याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट कोणाबद्दल, अबाउट एक्स ऍक्सिस बद्दल. हा एक्स ऍक्सिस बद्दल तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना काढायचा आहे. म्हणून या ठिकाणी मी बघा, आता मी खाली कसं लिहिणार आहे त्याच पर्यंत तुम्ही राईट करायचं. ठीक आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट कोणाबद्दल पाहिजे आपल्याला, एक्स ऍक्सिस बद्दल बघायचं आहे. कुठून बघायचं आहे, एक्स ऍक्सिस बद्दल. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस, मग किती असणार एक्स ऍक्सिस वरती मोमेंट ऑफ इनर्शिया. मग बघा काय म्हणणार आपण या ठिकाणी, देअरफोर आय एक्स इज इक्वल टू काय म्हणणार, अबाउट कोणाबद्दल, एक्स ऍक्सिस. इंटिग्रेशन किती असणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना काढताना बघून घ्या इथं, वाय स्क्वेअर इंटू डीएम, याला म्हणणार मी इक्वेशन नंबर 1. आता तुम्हाला वाय स्क्वेअर इंटू डीएम कसा आला, तर आपल्याला स्मॉल एलिमेंटचा, प्रत्येक स्मॉल एलिमेंटचा जेव्हा आपल्याला मास घ्यायचा असते तेव्हा आपल्याला काय वापरावं लागेल, इंटिग्रेशन वापरावं लागेल. मग इंटिग्रेशन युज केलं जसं पॅरलल मध्ये आपण युज केलं होतं, मग त्याच पद्धतीने हा इंटिग्रेशन झाला. आता मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. काय आहे, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. माहिती तुम्हाला की मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू आपण काय म्हणतो, मास इंटू डिस्टन्सचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर. मग मास किती आहे, तर मास तुम्हाला दिलेला आहे, देऊन ठेवलेला आहे या ठिकाणी. किती दिलेले आहे, तर एम एवढा मास दिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला मास किती आपण म्हटलं, डीएम, बरोबर. इंटू डिस्टन्स किती आहे, डिस्टन्स इथून इथपर्यंतचा, वायचा काय येणार, स्क्वेअर. मग काय याला इक्वेशन, दॅट इज इक्वल टू वाय स्क्वेअर इंटू डीएम. क्लिअर इथपर्यंत समजलं, बरोबर आहे. लक्षात ठेवा हे आलं वाय स्क्वेअर इंटू डीएम. चला तर पुढे काय म्हणणार आपण, या ठिकाणी आपल्याला काय बोलायचं आता ते बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस झाला. आता तसंच काढायचं, खाली म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट काय म्हणणार तुम्ही या ठिकाणी, वाय ऍक्सिस. चला मग सोपं आहे की नाही एकदम, बरोबर आहे. मग वाय ऍक्सिस वर किती असणार, तर आपण म्हणणार आय वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर किती आहे, झेड एक्स आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर इंटू काय म्हणणार आपण, डीएम. इक्वेशन नंबर याला म्हणा 2. तसंच मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट कोणाबद्दल म्हणणार तुम्ही, आता झेड ऍक्सिस बद्दल म्हणणार, बरोबर आहे. बरोबर म्हणून टाका इथं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट झेड ऍक्सिस. झेड ऍक्सिस किती असतो, आय झेड इज इक्वल टू इंटिग्रेशन ओव्हर झेड स्क्वेअर इंटू डीएम, याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3.
ठीक आहे, आलं लक्ष इथपर्यंत बघून घ्या, इथपर्यंत डबल पाहून घ्या. सो आता याच्यानंतर काय करायचं, काहीच नाही, एकदम सोपं आहे की नाही, इझी आहे की नाही बघा. याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला माहिती आहे, या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला सरळ सरळ काय करा, ऍड करा. काय करायचं, इक्वेशन 1 ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2, म्हणून काय म्हणणार मी, ऍडिंग इक्वेशन इथे मी लिहून टाकतो. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला मी आता ऍड करतो. ऍड केल्याच्या नंतर मला काय मिळणार बघा, ix प्लस iy इज इक्वल्स टू काय आहे, इंटिग्रेशन ओव्हर ix साठी काय होतं, ix प्लस iy, ix साठी y स्क्वेअर आणि y साठी x स्क्वेअर. मी असं लिहिलं चालायचं की नाही बघ, सांगा बरं, x स्क्वेअर dm प्लस इंटिग्रेशन ओव्हर ऑफ y स्क्वेअर dm. लिहू का नाही लिहू मला सांगा. अरे का नाही लिहू शकत, जर मी तुम्हाला म्हटलं बघा एक्झाम्पल, जर तुम्हाला म्हटलं 3 अधिक 1 किती होते, 3 प्लस 1 4, आणि जर मी तुम्हाला म्हटलं 1 प्लस 3 किती होते, अलग काय नाही, सारखंच आहे, म्हणून याला आपण सुद्धा याला लिहू शकतो. ठीक आहे, चला आता पुढे बघा. आता या ठिकाणी तुम्हाला समजत आहे की काहीतरी या गोष्टीमध्ये कॉमन निघते. काय कॉमन निघते राजा हो, सांगा बरं पोट्टे हो. हा बरोबर आहे, ix प्लस iy इज इक्वल्स टू, याला काय करायचं, इंटिग्रेशन बाहेर घ्यायचा, इंटिग्रेशन ओव्हर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इंटू काय म्हणणार आपण त्याला, डीएम, कारण की याच्यामधून डीएम बाहेर पडला. आता लक्षात ठेवा. आता या ठिकाणी समोर काय करावं लागेल, या ठिकाणी समोर करताना तुम्हाला इथं एक ऑब्झर्व करावं लागेल एक गोष्ट, ती म्हणजे डायग्रामवरची एक गोष्ट ऑब्झर्व करा, आणि त्यामध्ये बघा ओ पी एम दिसला, हा ओ पी एम, इथे काय म्हणणार तो, एका ठिकाणी काय करणार, ओ पी एम काय करणार, या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तो तयार करताना तुम्हाला दिसणार. मग जेव्हा तो 90 डिग्रीचा अँगल तयार करताना दिसणार तर काय लागणार तुम्हाला माहिती आहे बघा. या ठिकाणी मी ड्रॉ करतो आता, आणि या ठिकाणी तुमचा एक अँगल क्रिएट होत आहे, दॅट इज अ 90 डिग्री. कोणता अँगल आहे, 90. हा आहे तुमचा या ठिकाणी ओ पी एम, ओ पी आणि एम. ठीक आहे, मग या ठिकाणी लक्षात ठेवा, या ओ पासून पी पर्यंत आपण डिस्टन्स याला म्हटलं काय, एक्स, इथे काय म्हटलं वाय, तर हा किती असणार, झेड. बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्हाला समजत आहे की काय म्हणणार आपण, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होणार आपला तो झेड स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू काय होणार आपला झेड स्क्वेअर. मग पायथागोरसच्या थेरम नुसार काय म्हणणार आपण, या ठिकाणी तुम्हाला काय मिळणार बघा, या ठिकाणी तुम्हाला मिळणार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू काय म्हणणार आपण, झेड स्क्वेअर. मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करा, किती येणार, झेड स्क्वेअर. मग इक्वेशन काय बनणार तुमचं, इक्वेशन बनणार ix प्लस iy इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ओव्हर झेड स्क्वेअर डीएम. काय म्हणलं, झेड स्क्वेअर डीएम. समजले इथपर्यंत. आता झेड स्क्वेअर डीएम ही कोणाची तरी व्हॅल्यू आहे बघा, इथं आय झेड ची व्हॅल्यू आहे, मग याला पुट करा. ठीक आहे, इक्वेशन काय बनणार मग तुमचं या ठिकाणी, ix प्लस iy इज इक्वल्स टू झेड स्क्वेअर इंटू डीएम, किती आली, आय झेड, किती आली, आय झेड. मग या ठिकाणी काय म्हणायचं, अबाऊ फ्रॉम इक्वेशन, काय म्हणणार इथे इक्वेशन आपण, फ्रॉम इक्वेशन 3 वरून याची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसत आहे. मग याच ठिकाणी तुम्हाला काय मिळालं बघा राजा हो, या ठिकाणी मी म्हणणार आय झेड इज इक्वल्स टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणू शकतो की नाही म्हणू शकतो. आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं कोणाच्या ऍक्सिस बद्दल, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. समजले इथपर्यंत, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे, इझी सोपा, बरोबर की नाही, बघून घ्या.